शहराध्यक्षाला एक तिकीट मागण्याचा अधिकार नव्हता. मला माहिती होतं त्यांचा नगराध्यक्षाचं तिकिटासाठी आम्ही हाफिजभाईंना पहिला संगीता पुरंदरसाठी हाफिजभाईला स्वतः तिथल्या जे पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं तिथं बहुसंख्य मुस्लिम समाज आहे, तिथलं तिकीट मुस्लिमांना दिलं गेलं पाहिजे. आपण मिळवून म्हणले की आमच्यामध्ये तितका सक्षम कोणी नाही. संगीता त्यांना नगराध्यक्षाचं तिकीट द्या आणि नगराध्यक्षाचं तिकीट आणि पूर्ण जिल्ह्याचे शहराचे तिकीट हाफिजभाईने आणले आणि एक दोन तिकीट हाफिजभाई मागत होते. त्याच्यावर त्याची भांडणं केले. मला अगर तो तिकीट पुरे तिकीट आणलेलं असताना स्वतःच्या कार्यकर्त्याला हाफिजभाई दोन तिकीट देऊ शकला नाही. त्यावेळेला तिथं मला घेतले साहेब अध्यक्ष होते, त्यांना एक तिकीट देण्याचा अधिकार नव्हता. मी अध्यक्ष असताना एक तिकीट कोणाला देण्याचा अधिकार इथं कोणी आहे. आम्ही सगळी काँग्रेस कमिटी त्यांच्याकडे गहाण ठेवून होती. आम्ही एक समजत होतो जाऊद्या गडबडी झाली नाही पाहिजे. एक ताकदवर नेता इथं आहे, आपण जर गडबडी केली तर याला कारण होईल की हे मला माझ्या याच्यात हस्तक्षेप करतात म्हणून आम्ही मान स्थान केला साहेब. आणि जसं राजसाहेबांना सांगितलं कधी आम्ही त्यांचा अनादर केला नाही, आमचा अपमान जरी केला पक्षासाठी आम्ही अपमान सहन केला. आणि यापुढे तुम्हाला सांगतो आता तुम्हाला कोणी नेता नाही, कोणी तुमचा काय साहेबाबद्दल मी ग्वाही घेतो ते त्यांचं नेतृत्व तुमच्यावर कधी थोपवणार नाही. आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्यावर आमचं नेतृत्व थोपवणार नाही. नगरपालिकेत कोणत्या प्रभागात तिकीट देताना त्या प्रभागात जाऊ सर्व 18 पगड समाजाला एकत्र करू आणि तिथं आपण मिटिंग घेऊन ठरवू की तिथं सक्षम उमेदवार कोण आहे. त्याला तिथे आपण त्या मतदारसंघात त्या प्रमाणात जाऊन तिथले नगरसेवकाचे उमेदवार ठरवू. निश्चितच तिथं आपण महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न करू, पण आपला स्वाभिमान विरोध कधीही करणार नाही. आपल्याला मान सन्मानाला जर आपल्याबरोबर आपले मित्र पक्ष आले तर निश्चितच आमची तयारी की महाविकास आघाडीच्या माध्यमातून मग आंबेडकर साहेब तेही एक समजदार नेतृत्व आहे. या शहरात चांगलं त्यांचं वजन आहे. एका काही ठराविक भागात त्यांची ताकद आहे, काही ठराविक भागात आपली ताकद आहे, काही भागात राष्ट्रवादी टोपे साहेबांची ताकद आहे. ह्या तिघांना आपण एकत्र करून निश्चित त्यांनाही त्यांच्यावर हरेरावी टोपे साहेबांनाही त्यांच्या पक्षाचे तिकीट हे वाटू देत नव्हते. तुमको चुन के रहना होता तुम्हारे भी उमेदवार मैं तय करूंगा. इतकी दादागिरी या नेत्याची होती की आता आपण प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य देऊ, त्यांच्या पक्षाचे उमेदवार चांगले आपण घेऊ, आपल्या पक्षाचे त्यांच्याबरोबर घेऊ. निश्चित या मतदारसंघात आपल्या महाविकास आघाडीचा या शहरात महापौर केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या सर्व मी मायनॉरिटीच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही भरभरून मतं देतात म्हणून तुम्हाला सत्ता भोगण्याची कधी संधी मिळत नाही. पण ह्या निमित्तानं आपण आता आपल्याला कोणी नेता नाही, प्रत्येक कार्यकर्ता हा नेता आहे, प्रत्येक समाजाचा कार्यकर्ता हा नेता आहे. निश्चितच आपण सगळ्या मायनॉरिटीच्या लोकांना एकत्र करून खासदार काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या शहरात आपली ताकद वाढवल्याशिवाय राहणार नाही. कारण की या इथं कधी आतापर्यंत साहेब आताच कोणीतरी सांगितलं राज साहेबांना त्यांना कधीच काम केलं नाही. साहेब तुम्ही तुमचं मोठं मन आहे, तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय काय केलं तुमच्या इलेक्शन मध्ये. आणि आम्ही म्हणायची गरज नाही आणि आपण त्यांच्यावर आज गेले म्हणून आरोप करत नाही. आपल्या ह्या सर्व नेत्यांना माहिती आहे की त्यावेळेला खासदार रावसाहेब दानवे माजी खासदार यांच्या स्टेजवर त्यांना भाषण केलेलं आहे. ये युती हमारा दोस्ताना अलग है, हाथ में कमल है. और हाथ में कमल नहीं होगा, हाथ में हाथ लेके ये मतदारसंघावरती मैं काम करूंगा. हाथ में ना कलम कमल रहेगा ना कोण सा भी रहेगा. कारण की साहेब आपण आरोप करायची गरज नाही. त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की आमची युती आहे. त्या अंधारात मला माहिती मी गोकर्णला जातो ते परवा 4 दिवसापूर्वी प्रवेशाच्या आधी इथं गोकर्णला येऊन नाक घासून गेले आमच्या दगडी चालेल. त्या दिवशी 3 महिने साहेब प्रवेशाला वेळ लागला. पण भास्कर दानवे सांगत होते आम्हाला यांच्यासारखे गद्दार नेते नको, स्टेटमेंट आहे. भास्कर दानवे पाण्याकरांनी
स्टेटमेंट सांगितलं बाहेरच्या गद्दार नेत्यांची आम्हाला गरज नाही, पण यांना ना घातलं मी गद्दारी करणार नाही. तुम्ही जिथं सांगाल तिथं बसल, माझं पोरं स्टेजवर बसणार नाही. तर त्यामध्ये आजकाल मिळाला कारण मला खुशी तिथे जावं नाही. आम्ही म्हणून सन्मानानं तुम्ही खुर्ची दिली तर ठीक, नाही तर आम्ही आमचं थैलं घेऊन बघून आणि त्याच्यावर बसू. बीडीचे थैल्याचे गठ्ठे भरपूर पडले, त्यांना कमी झाला. ते 2-3 बरेच पडलेले ते बरोबर आणत जातील आता आणि त्यांचं खानदान खाली बसत. साहेब आता प्रवेशाचे पोस्टर लागले, लहानातल्या लहान कार्यकर्त्याचा भाजपचा त्याच्यावर फोटो काय, पण काँग्रेसच्या कार्यकाळात यानुसार बोलो जिल्हाध्यक्ष का फोटो रहता था क्या, खासदार साहब का फोटो रहता था क्या, प्रदेश के नेताओं का फोटो रहता था क्या, अब तो गंदी के भी फोटो उसमें. काँग्रेसच्या फक्त 3 फोटो राहत होते त्याच्या साहेब, ते स्वतः संगीताताई आणि अक्षय गोरंट्या यांचे फोटो आणि कार्यकर्त्यांची खाली छोटे फोटो. नहीं ते दुर्बिन झपत नव्हती जात आहे, दुर्बिन ती म्हणलं असतं बाबा दादा नेता आहे तो देश के ऊपर के छोटा टाकला तर त्याच्यावर सभा जिल्हाध्यक्षाचा फोटो टाकत नव्हती. जिल्हाध्यक्ष पटेल साहेब प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यक्रम घ्यायला आले. चमनवर आम्ही कार्यक्रम घेतला, हे महान नेते तिथे कार्यक्रमाला आले. म्हणजे काय डिप्युटी सी की मीटिंग सी, अरे डिप्युटी सी महिन्याची मीटिंग करता, अरे तुम्ही डिप्युटी सी ची मीटिंग 5 घंटे चालू असते. प्रदेश प्रोटोकॉलनुसार प्रदेशाध्यक्ष घेऊन तुम्ही 15 मिनिटं त्यांना भेटून जाऊ शकत होते, पण नाही आले. पण ही मधुरी होती जी आपण सहन केली. आता माझं चॅलेंज त्यांना तुझा मधुरी दाखवा. प्रदेशाध्यक्षाचा सोडा, माजी प्रदेशाध्यक्ष माजी खासदार आल्यावर तुम्हाला उठून उभा राहून 50 पावलं त्यांच्या सगळ्याला पुरवणार. प्रदेशाध्यक्ष वेगळीच गोष्ट आहे. 4 दिवस प्रवेश करणारा त्यांना मी प्रदेशाध्यक्ष जाताना नाही येणार, मला मुख्यमंत्री पाहिजे. पाहिजेच आहे, घ्यायचं तर घ्या प्रदेशाध्यक्ष जाताना, नाही तर जा. 4 दिवसाला तर जातात गेले, मुख्यमंत्री प्रदेशाला आले नाही. इतकं मोठं गरज नाही त्यांना गरज नाही. हे गेले वेगळ्या कारणानं आपण मी सांगितलं. ते परवा टीव्हीवर पाहिलं कालच तुम्ही, त्यांनाच काळ एकमेकाचं आपल्या काळात राखील काही नाही. त्यांच्याच मित्र पक्षानं त्यांचं काढलं. तिथ्याची तिला कारण किती फटके खावणारे त्याचं कारण त्यांना सांगितलं. आपण मी सांगितलं त्यांच्या मित्र पक्षाच्या सन्माननीय आमदारांना सांगितलं की भानगडी बाहेर निघणार होत्या नगरपालिकेचे, म्हणून तुम्हारे को वापरले नगर सही मलिका तुम नहीं खा गए. अब वो मलिका बाहर नहीं निकलना करके हम कर गए. वो कुछ विचारों से नहीं, विचारों के ना उठे ना अपने. वो सत्ता भरने वाले नेता है. तो मैं बोलता हूं की जय झालं की आपल्यासाठी चांगलं झालं, आपल्याला मोकळा श्वास. आणि आता तुम्ही आम्ही तुम्हाला सांगून देतो, बरेच जण म्हणत होते जिल्हा काँग्रेस कमिटी हे अस्तित्व दिसत नाही जालना शहरात. बरोबर खरंच नव्हतं. आम्हाला वाटत पकडली पोळा आम्हाला बोलूच दिलं मला बसून काय करत अपमान नको, कार्यक्रमच घेत नको. कारण की मग आम्हाला खुर्ची द्यावा बाजूची होत. मग त्याच्यापेक्षा आम्ही काय करतो शहरात डोकं घालून नको, केळ झाले शहर झाले. आता आम्ही तुम्ही ज्या दिवशी आजाराचे आवाज द्या पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं राहू. खासदार साहेब असतील, जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष असाल, शहराध्यक्ष असाल, सगळी ताकद तुमच्या पाठीची आम्ही उभी करू. मग राज साहेब आहेत, दळे साहेब आहेत, राठोड साहेब आहेत, कल्याण